सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. वसुदैव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधो भवा दुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारे. शरण शरणजी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुबटा. वचनैका कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळे. विठ्ठल विठ्ठल
प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. पण पहिली सूचना सांगते, कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची बडबड गडबड आता करायची नाही. पुरुष मंडळ बिचारे शांत आहे, म्हणजे ते शांतच असतात. पण खास करून माझ्या माता भगिनी बरं का, तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, नातवंडाचं बरं आहे का, मुलाचं बरं आहे का, सुनबाई बोलते का नाही, बोलते का, म्हणजे सगळ्या गप्पा मारू आपण. पण कीर्तन झालं की निवांत 2 तास अगदी माझ्या सगट चालेल ना. हो नाही म्हणा ना काहीतरी, मग चालेल का, हा हो म्हणतात, त्या काय टेन्शन नाही. पण कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही. तुकोबरे सांगतात, कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होणी येईल जन्मा. हा, पुढच्या जन्मामध्ये बेडक व्हायचं नसेल तर थोडा वेळ काय करायचं आता, विठाला 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी कैलासवासी परम आदरणीय, परम श्रद्धेय, परमपूजनीय मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती लीलाबाई पोपट जोंधळे. खरं तर आईसाहेबांचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण नातेवाईक, आप्तेष्ट मित्र, परिवार, परिपाहुणे, सगळे सोरे मंडळी, आपण सर्वजण आज या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी जमलेले आहात. आईंच्या पश्चामध्ये त्यांचा गोड असा कुटुंब परिवार आहे. त्यांचे पती आहेत या ठिकाणी श्रीमान पोपट भीमाजी जोंधळे. त्यांचा मुलगा आहे या ठिकाणी श्रीमान सोमनाथ पोपट जोंधळे. त्यांच्या मुली आहेत सौभाग्यवती रोहिणी तुकाराम बेलकर, सौभाग्यवती प्रतिभा नानासाहेब ठोंबरे, सौभाग्यवती सरला सुनील गागरे. त्यांचे नातवंड आहेत या ठिकाणी, त्यांची जाव आहे, पुतण्या आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत. अतिशय गोड असा परिवार या ठिकाणी ह्या लीलाबाई आईंचा. आणि खरं तर आईसाहेबांच्या जाण्यानं या जोंधळी परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलेला आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण आपल्या आईसाहेबांना एक सद्गती प्राप्त होण्याकरता, मोक्षप्राप्ती प्राप्त होण्याकरता या जोंधळे परिवारानं आपल्या आईसाहेबांच्या निमित्तानं गोड असं कीर्तनरूपी सेवेचं नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. प्रथमतः संपूर्ण परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी मला संपर्क झाला, या ठिकाणी आईंचे सुपुत्र आहेत आमचे सोमनाथ भाऊ. खरं तर सोमनाथ भाऊंच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली, त्यांचे मनापासून धन्यवाद. तसेच माझे गुरुवरी आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र श्रुतीला अभिवादन करून महाराज मंडळी, ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता भगिनी, तुम्हा सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करी सताचिया, 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 वार करी सताचिया. मस्तक हे पायावरी, वार करी सताचिया, वार करी सताचिया, वार करी सताचिया. मस्तक हे पायावरी, वार करी सताचिया, वार करी मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांची अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी माळकरी वारकरी, ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता भगिनी, सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदने श्रीमंत तुकोबाराया. आता कोण तुकोबाराया, त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका.
ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती आणि वैराग्य हे गुण आहेत ना, असे देहूचे सुप्रसिद्ध असे साधू जगद्गुरु तुकोबरे यांचा 3 चरणांचा जन्माला आपण आलेला आहात. आपल्या जन्माची इति कर्तव्यता काय आहे? जन्माला आपण आलेला आहात, कोणत्या देवाचं नामचिंतन करायचं, आणि त्या देवाचं नामचिंतन आपण जर केलं नाही आपला जन्म मात्र व्यर्थ जाणार. पण त्या देवाचं नामचिंतन करून आपल्या जीवनाचं सार्थक कसं होणार याचा उपदेश या अभंगातून करतात. आणि म्हणून हा 3 चरणांचा भंग आपल्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल कैलासवासी, ज्या आई साहेबांच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी जमलेला आहात, त्या आईंना आपल्यामधून जाऊन गेली 1 वर्ष झालेलं आहे. सांगेल तुम्हाला की ज्याच्या जीवनामधली आई गेली त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अटला, आणि ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अटला. तुकोबरे सांगतात, माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थासे. आईबाप म्हणजे आपलं दैवत आहे. त्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. सांगेल महिला मंडळ की आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे. थोडंसं इको कमी करा दादा बोलताना. आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे. आणि नव्हे नव्हे ती आई म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याची परिपूर्णता आहे. पण ऐका, एकदा का हीच आई आपल्या घरामधून निघून गेली, एकदा का हीच आई आपल्या माहेरामधून निघून गेली ना, मात्र त्या दिवशी आपल्या आईसारखं प्रेम जगामध्ये पुन्हा कुठेच मिळत नाही. कारण का, आई ती आपली आईच असते. सांगेल मी तुम्हाला, आई या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, दोन्हींचा मिलाप म्हणजे आई. त्या परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं ना, म्हणून त्यानं आईसारखं दैवत आपल्या घरामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि ज्या दिवशी पुरुष मंडळ आपल्या घरामधली आई निघून जाऊ द्या, मात्र त्या दिवशी आईसारखं प्रेम जगामध्ये कुणी करू शकत नाही. सांगेल मी तुम्हाला, तुमचा काही जर पैसा जर गेला असेल ना, तो पैसा पुन्हा कमवता येईल. काही इस्टेट जर गेली असेल ती पुन्हा मिळवता येईल. पण या जगाच्या बाजारामध्ये, विश्वाच्या बाजारामध्ये गेलेले आई वडील आणि गेलेल्या आई वडिलांची माया जगामध्ये पुन्हा कुठेच मिळू शकत नाही. अगदी काही करा, पण जीवनाच्या वाटेवर चालताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. एक म्हणजे माझी आई आणि दुसरा म्हणजे माझा बाप. याला कारण असं आहे, मायबाप स्वतःची आई जर निघून गेली ना, तर आईसारखं प्रेम पुन्हा कुठेच मिळत नाही. महिला मंडळ, तुम्ही माहेरामध्ये जा, 2 दिवस मुक्काम करा, तुमची आई जिवंत नसू द्या, पण मला सांगा, तुम्हाला माहेरामध्ये करमतं का? सुनं सुनं वाटतं. कारण का, आईशिवाय माहेरच वाटत नाही. आईशिवाय माहेरामध्ये आनंदच वाटत नाही. कारण का, प्रेमाची मूर्ती, वात्सल्याची मूर्ती, जिव्हाळ्याची मूर्ती आपल्या जीवनामध्ये आपली आईच असते. आणि ज्या दिवशी आपण माहेरामध्ये गेलात, तुमची आई जिवंत नसू द्या, तुम्ही शेजारच्या बाईला, दुसऱ्या स्त्रीला, काकूला, मावशीला, आत्याला, मामीला तुम्ही कितीही आई आई म्हणा, आई म्हणून हाक मारा, पण स्वतःची आई जर निघून गेली ना, आपल्या आईच्या प्रेमाची सर दुसऱ्या बाईला येत नाही. आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची गसर शिजे नारीला येईना. आई आई करीते आई सुखाचा सागर, निळ्या ओभाळा ये वढा तिच्या मायेचा पदर. आई आई करीते आई साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. आई म्हणाला किती गोड वाटतो.
आई हा शब्द ऐकायला किती गोड वाटतं मायबाप, पण ज्या दिवशी जीवनामधले प्रेम करणारी आपली माऊली निघून जाऊ द्या, मात्र त्या दिवशी आपल्या आईसारखं प्रेम या जगामध्ये कुणीच करू शकत नाही. कारण का आपली आई ती आपली आईच असते. आज ह्या आई ह्या परिवारामधून निघून गेल्या. आईंच्या फोटोकडे जर पाहिलं ना, अतिशय गोड असा आईंचा चेहरा, सात्विक असा आईंचा चेहरा आणि बोलका चेहरा वाटतो. असं वाटतं आपल्यामध्येच बसलेले असतील, कुठेच गेले नाही, पण इतका गोड असा आईंचा चेहरा. आणि महत्त्वाचं म्हणजे का आईच्या कपाळावरती कुंकू आहे. असं म्हणतात महिला मंडळ का नवऱ्याच्या अगोदर जाणं याला म्हणतात पुण्याचं मरण, नवऱ्याच्या अगोदर जाणं याला म्हणतात आहेव मरण. आहेव मरण मला सोमवारी याव, पाठीच्या बंधुराया मागन माहेरी धाडाव. आहेव मरण आईला आलंय, पण लक्षामध्ये घ्या, जरी पुण्याचं मरण असलं, सौभाग्याचं मरण जरी असलं, आहेव मरण जरी असलं, पण या परिवारासाठी एक दुःख देणारी गोष्ट आहे. कारण का या परिवाराच्या जीवनामधून एक आईच निघून गेली. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईचं असणं हे फार महत्त्वाचं आहे. आज या आई परिवारामधून निघून गेल्या. त्यांच्या पश्चात त्यांचे पती आहेत. जेव्हा केव्हा संकट आलं असेल, एखादी दुर्घटना घडली असेल, पण तुमच्या पाठीमागे मी आहे असं म्हणणारी पत्नी आज त्यांच्या जीवनामध्ये नाही. त्यांच्या जीवनामध्ये मोठा दुःखाचा आघात आहे. त्यांच्या जीवनात त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा या ठिकाणी आहे. पण ज्या वेळेला आई जीवनामधून निघून जाते, मी मगाशीच म्हटलं का एकदा का आपली आई निघून गेली ना, आपल्या आईसारखं निस्वार्थी प्रेम आणि आपल्या आईसारखं प्रेम जगामध्ये मात्र कुठेच मिळत नाही. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुली आहेत. पण जेव्हा केव्हा रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल, भाऊबीज असेल, या मुली आपल्या माहेरामध्ये येणार, पण पुन्हा कधीच आपली आई आपले माहेरा दिसणार नाही. कारण का आई अशा गावाला निघून गेल्यात का पुन्हा परत मात्र घरी येणार नाही. पण सांगते तुम्हाला, स्वतःची आई जर निघून गेली ना, मात्र त्या दिवशी जीवनाची आबळ होत असते. तुम्ही माहेरामध्ये या, तुमची आई जिवंत नसू द्या, एखाद्याचा लग्न समारंभ असू द्या, त्या लग्न समारंभामध्ये तुमचे सगळे नातेवाईक येतात, सगळे भाऊबंद येतात, तुमचा मोठा मित्र परिवार येतो, पण त्या सुखाच्या सोहळ्यामध्ये तुमची आई नसते ना, मात्र ही मोठी शोकांतिका आहे. तुम्ही माहेरामध्ये या, एखादी दुर्घटना घडू द्या, एखाद्याच्या मैतीला तुम्ही जा, सगळे नातेवाईक असतात, पण आपली आईच नसते ना, मात्र ही मोठी शोकांतिका आहे. आणि ज्या दिवशी आई निघून जाते, मात्र त्या दिवशी आई अगं कशाला गेलीस ग, आणि आईच्या जाण्यामुळे जीवनाची मात्र आबळ होते. एका कवीचं गोड वर्णनाने, कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला, हो कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला, हो कशाला कोण
कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवला तुझ्या या बाळाला. आई तू निघून गेलीस ग, पण जेव्हा माहेरामध्ये आलात ना, माझ्या मुलीला काय हवं काय नको ते बघणारी मात्र आपली आईच असते. पण हे परमेश्वरा, आमची आई मात्र आमच्या घरामधून निघून गेली. आमच्या ह्याच आई साहेबांना सद्गती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती प्राप्त होण्याकरता आजचं हे कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल खरं तर एका आईचं प्रेम माझ्या परिवारामधून निघून गेलं. पण खरं तर आत्ताचं हे कलियुग आहे आणि आत्ताच्या कलियुगामध्ये कधी कधी अनेक लोक म्हणतात ना, कशाला करायचं श्राद्ध, कशाला करायचं कीर्तन आणि कशाला करायचं प्रवचन, कोणाला वेळ आहे कीर्तन ऐकायला, बरोबर ना. कधी कधी बोलता बोलता आपण सहज बोलतो. पण मला सांगा माझ्या माता भगिनींनो, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतो? माझा आवाज येतो ना? माझा आवाज येतो का? हां, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतं माहिती का? प्रवचन असतं 1 तास, कीर्तन असतं पुरुष मंडळ, हां का काहीच नाही. कीर्तन असतं 2 तास, पिक्चर असतो 3 तास, ते नाही सांगावं लागत. आणि तमाशा असतो रात्रभर. पण काय देणं घेणं, आपलं कीर्तन आहे. आणि हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ आणि कुशाल नाही म्हणता. पण आता हो म्हटलात, हे माझं भाग्यच आहे मात्र. विठ्ठल विठ्ठल पण ऐका, आपल्या मृत आई वडिलांच्या नावानं आपण श्राद्ध का केलं पाहिजे याचं कारण सांगते. आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती असू देत, आपली आई वडील, आपली आजी आजोबा, आपले भाऊ बहीण, अगदी आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती, पण त्याच्या श्राद्धाच्या दिवशी जे काही कीर्तन आपण करतो ना, त्याच्यामुळे काय होतं आहे का, त्या गेलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सद्गती प्राप्त होत असते. तुम्ही सांगाल काय सांगता महाराज, आता वर्ष झालंय त्या आमच्यातून निघून गेल्या, आता त्यांच्या नावाने घरामध्ये आम्ही पिंडदान करणार का, जे सकाळी घरामध्ये झालं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानदान. ज्ञानदान म्हणजे काय का, जे आपलं आत्ता चालू आहे ते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. जेवढी जास्त लोक आईंच्या नावाने या ठिकाणी जेवतील, तेवढ्याच उच्च कोटीची सद्गती या आईंना प्राप्त होणार आहे. आणि म्हणूनही श्राद्ध केलं जातं. पण आत्ताचा काळ फार अवघड आहे. आत्ताच्या काळामध्ये अनेक लोक म्हणतात, महाराज कीर्तनाने मोक्षप्राप्ती होईल का, पिंडदानाने सद्गती होईल का, असे म्हणणारे आत्ताच्या काळामध्ये अनेक लोक आहेत. पण शास्त्रामध्ये असं सांगितलंय का प्रत्येक मनुष्यानं आपल्या आई वडिलांचं श्राद्ध वर्षामधून 96 वेळा केलं पाहिजे. किती वेळा केलं पाहिजे? तुमचं लक्ष आहे ना माझ्याकडं. वर्षाचे दिवस किती? 365. आणि त्या 365 दिवसामध्ये 96 वेळा आई वडिलांचं श्राद्ध केलं पाहिजे. आता मला सांगा, 96 वेळा श्राद्ध करणं ही काही सोपी गोष्ट आहे का? मग संत महात्मे त्याच्यावरती पर्याय सांगतात. वर्षातून 3दा तरी करायचंय. आता पहिली वेळ म्हणजे कधी? ज्या तिथीला आपल्या आईनं देह ठेवला असेल, आपल्या वडिलांनी देह ठेवला असेल, त्याच तिथीला आपल्या आई वडिलांच्या निमित्तानं आपण श्राद्ध केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली गोड सांगतात, सोमसूर्या दिग्रहणे येऊन करीती पार्वणे, की माता पितरा मरणे अंकित जे दिवस. ज्या तिथीला आपल्या आई वडिलांनी देह ठेवला असेल, मात्र त्याच तिथीला आपल्या आई वडिलांच्या निमित्तानं आपण श्राद्ध केलं पाहिजे. ही झाली पहिली वेळ. दुसरी वेळ कधी? ज्या वेळेला पितृपक्ष येतो, पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये जी तिथी असेल त्या तिथीला आपण श्राद्ध केलं पाहिजे. तिसरी वेळ कधी येते? अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण कोण जीव घालतो? एक उपास करू जीव घालतो. म्हणजे अशा प्रकारचे हे 3 श्राद्ध. पहिली म्हणजे ज्या तिथीला येते ती तिथी, दुसरं म्हणजे पितृपक्षाचा पंधरवाडा, आणि तिसरी म्हणजे अक्षय तृतीया. या 3ही दिवशी आपल्या आई वडिलांच्या नावानं पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान आपण केलं पाहिजे. तुम्ही सांगाल, महाराज आता तुम्ही सांगितलं, आम्ही तुमचं ऐकलं, आता ह्या गोष्टी आम्ही केल्या, पण याचा फायदा आम्हाला काय होईल का? कारण
मानवी जीवाचा स्वभावच असा आहे, फायदा असल्याशिवाय आपण काही करत आणि खुशाल नाही म्हणता. पण खरी गोष्ट आहे. पण ऐका, श्राद्धाचा फायदा काय होतो का? आपले पितर जे आहे ना, त्यांच्या नावानं पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान ह्या गोष्टी जर केल्या ना, आपले पितर आपल्या परिवाराला, आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. आपल्या पितरांचा तुम्हाला आम्हाला आशीर्वाद मिळतो. पण कधी मिळतो? त्यांच्या नावानं हे कार्यक्रम आपण केलं पाहिजे. पण लोक म्हणतात नाही करणार, काहीच करायचं नाही. मग ऐका, जे पितर तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात ना, तेच पितर तुम्हाला आम्हाला शाप सुद्धा देतात. कटाचे करीती पितर, कटाचे करीती पितर, आहा कटाचे करीती पितर, कटाचे करीती पितर. वंशी धुराचार पुत्र झाला, वंशी धुराचार पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला. बाबा बनवेची बाबा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आहा कटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला. तुकोबऱ्या सांगतात का आहा कटा म्हणजे ऐका, आहा कटा म्हणजे बोट मोडणं. महिला मंडळ लक्ष माझ्याकडे आहे ना. आता बोट कसे मोडतात माहिती का तुम्हाला? कधी मोडले का कुणाच्या नावानं? मला नका मोडून दाखवू. पण एकदा का पितरांच्या नावानं श्राद्ध कर्म जर केलं नाही ना, तर आपलेच पितर तुमच्या आमच्या नावाने बोट मोडतात. आणि एकदा का आपल्या पितरांनी आपल्या नावाने बोट मोडले का आपला प्रपंच आपण किती सुखी करण्याचा प्रयत्न करा, पण आपल्या प्रपंचामध्ये सुख काही मिळत नाही आणि दुःख मात्र संपत नाही. आपण सांगतो महाराज आम्ही चांगलं वागतो, कधी कोणाचं वाईट करत नाही, कधी कोणाला वाईट बोलत नाही, पण आमच्या कुटुंबामध्ये वाईट घटना का घडतात? याला कारण आहे आपल्या पितरांचा तुम्हाला आम्हाला शाप. पण पितरांचा शाप मिळवायचा का आशीर्वाद मिळवायचा, ह्या गोष्टी मात्र आपल्या हातामध्ये आहे. आज या जोंधळी परिवारानं आपल्या आईच्या निमित्तानं एवढा मोठा कार्यक्रम आज या ठिकाणी केलाय. नक्कीच या आई साहेबांकडून या परिवाराला आज आशीर्वाद मिळणार आहे. पण हे परमेश्वरा, आमची आई मात्र आमच्या घरामध्ये नाही, आमच्या आई साहेबांना सद्गती प्राप्ती होऊ दे, हीच आमची सर्वांची उत्कंठा आहे. विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. अभंग तुकोबरायांचा आहे. आता अभंगामधला पहिला शब्द आहे सांगतो. व्याकरण शास्त्राच्या दृष्टीने आपण विचार जर केला तर सांगतो हे क्रियापद आहे आणि क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी येत असतं. पण या ठिकाणी अभंगाच्या सुरुवातीला सांगतो. आता ऐका, जो सांगतो त्याच्याकडे दोन गोष्टी असाव्या, सांगणाऱ्याकडे ज्ञान असावं आणि सांगणाऱ्याकडे अनुभव असावा. तुकोबरे म्हणतात आमच्याकडे किती ज्ञान आहे, पाहिली पुराणे आणि धुंडाळली दर्शने. आम्ही वेदांचा अभ्यास केला, शास्त्रांचा अभ्यास केला, पुराणांचा अभ्यास केला, आमच्याकडे भरपूर ज्ञान आहे. म्हणजे सांगणाऱ्याकडे ज्ञान असावं, तुकोबरे सांगतात आमच्याकडे ज्ञान सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगणाऱ्याचा अनुभव असावा. तुकोबरे म्हणतात आमच्याकडे अनुभव आहे ना, म्हणून आम्ही बोलतो. तुका म्हणे थे पाहिजे अनुभव, कपाचे गौरव कामाला, कपाचे गौरव कामाला. तुका म्हणे थे पाहिजे अनुभव, कपाचे गौरव तुकोबरे सांगतात आमच्याकडे अनुभव आहे म्हणून आम्ही बोलतो. नुसतं शब्दाचे गौरव कामा नये, नुसतं बोलून फायदा नाही, आपल्याकडे अनुभव असला पाहिजे. तुकोबरे सांगतात आमच्याकडे अनुभव आहे. अनुभव आले अंगा आणि तो या जगात येत असे. त्यांच्याकडे दोन्ही गोष्टी आहे आणि म्हणून संत तुम्हाला आम्हाला सांगतात. पण काय सांगतात तो संत? ऐका, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल.
म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. संत म्हणतात तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हात जोडतो, काय करा तुम्ही फक्त आणि फक्त देवाचं नामचिंतन करा. कारण का इथं जो आलेला आहे ना प्रत्येकाला मरायचं आहे. मला सांगा तुम्ही असं कधी ऐकलंय का हो, का एखादा व्यक्ती जन्माला आला आणि अजून तो मेलाच नाही, असं ऐकलंय का? आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. मग तो राजा असू द्या, तो फकीर असू द्या, तो श्रीमंत असू द्या, तो भिकारी असू द्या, प्रत्येकाला मरावंच लागतं. आणि कधी कधी आपण म्हणतो तो जर तिकडे गेला नसता ना तो मेलाच नसता, लवकर दवाखान्यामध्ये जर नेलं असतं तर ही वेळ आता आली नसती. पण हे सगळं खोटं आहे. मग खरं काय आहे तर ऐका, तीन गोष्टी एकत्र आल्या का त्या ठिकाणी प्रत्येकाला मरावंच लागतं. पहिली गोष्ट म्हणजे स्थळ, दुसरी गोष्ट म्हणजे काळ आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेळ. या तीनही गोष्टी एकत्र आल्या का त्या ठिकाणी प्रत्येकाला मरावंच लागतं. मग ऐका, मरण चुकवायचा किती प्रयत्न करा पण ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या जागी प्रत्येकाला मरावं लागतं. आणि काही लोकांनी मरण्याचा प्रयत्न करू द्या पण भरलेलंच जर नसेल तर मरता सुद्धा येत नाही. तुम्हाला एक गोड उदाहरण सांगते. एक माणूस प्रपंचाला फार कंटाळला, संसाराला फार कंटाळला. म्हटलं काय तो प्रपंच करायचा, कुठेतरी जातो आणि जीव देतो. म्हणून काय केलंय का, पहाटेचे 4 वाजले होते, बायको झोपली होती, मुलं बाळं झोपले होते, पहाटे 4 वाजले. घराच्या बाहेर निघाला आणि त्या ठिकाणी एका भल्या मोठ्या अशा ब्रिजवरती आला. ब्रिज समजतो ना, भल्या मोठ्या उंच अशा पुलावरती आला. पुलावरून खाली पाहिलं, म्हटलं उंची फार जास्त आहे, म्हटला पुलावरून खाली उडी मारली का एका फटक्यात आपला जीव जाईल म्हटला. म्हणून काय केलं, त्या ठिकाणी काठावरती उभा राहिला, खाली उडी मारली. पण ऐका प्रकार असा घडला, तेवढ्यामध्ये पुलाखालून एक भाजीवाला भली मोठी भाजीची पाटी घेऊन चालला होता. आता यानं उडी मारली, हे कुठं पडलं, त्या भाजीवाल्याच्या पाठीमध्ये पडलं. ते भाजीवाला मेलं आणि हे जगलं. मला सांगायचं काय का ज्याचं उरलंय त्याला जाता येत नाही आणि ज्याचं सरलंय त्याला थांबता येत नाही. भाजीवाल्याचं उरलं नव्हतं आणि याचं मात्र सरलं नव्हतं. म्हणजे आपण या ठिकाणी आलात, मरायचं प्रत्येकाला आहे. कारण परमेश्वराने हे जे जीवन दिलंय ना ते जीवन कसं आहे, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. वो तो जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. वो तो जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. वो तो जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, हो एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. देवानं हे जीवन दिलंय. कसं आहे, जिंदगी का किराए का घर है. किराए का म्हणजे काय हो, हा? एखादं भाडोतरी घर असेल, त्या घरामध्ये आपण राहता, पण महिना झाला की त्या घरचा मालक त्या ठिकाणी येणार, भाडं वसूल करणार आणि ते भाडं जर भरलं नाही तर घरामध्ये राहता येतं का? त्याप्रमाणे आपलं जीवन आहे. आपलं भरलं की या ठिकाणावरून मात्र निघून जायचं आहे. आणि म्हणून तो कोबऱ्या सांगतात, तुम्हाला समजवण्यासाठी आलो, तुम्हाला सांगण्यासाठी आलो. संत सांगतात देवाचं नामचिंतन करा, संताची संगत करा, तुमचा आमचा मात्र उद्धार आहे. पण आपला स्वभाव असा आहे, आपण संतांचं ऐकत नाही. आणि आत्ताच्या काळामध्ये काही लोक अशी आहेत, स्वतःला तर कळतच नाही
पण दुसरं सांगताय ना तेही ऐकायचं नाही. एका गावामध्ये एक सासूबाई सकाळी सकाळी उठली आणि देवांची देवपूजा करण्याकरता बसली. आता लक्षामध्ये घ्या, देवाची देवपूजा झाली का जी वाजवतात तिला काय म्हणतात? महिला मंडळ. तुमचं लक्ष आहे का? तुमचं लक्ष आहे का? कोणाकडं कोणाकडं? नक्की नक्की लक्ष आहे का? मी काय बोलते समजतंय ना? म्हणजे माझी भाषा समजते का तुम्हाला? हा जर अशा माना हलवत चला म्हणजे मलाही बरं वाटेल, तुम्हाला काहीतरी. विठाल विठाल विठाल. एक सासूबाई सकाळी सकाळी उठली आणि देवांची देवपूजा करण्याकरता बसली. आता देवांची देवपूजा झाली का जी वाजवतात तिला काय म्हणतात? तुमच्याकडे वेगळं काय म्हणतात का? हां बरोबर आहे, काय म्हणतात? घंटी म्हणतात. पण लक्षामध्ये घ्या, सासूबाई श्रीमंत होती. सासूबाईचा बंगलाही मोठा होता आणि श्रीमंत असल्यामुळे त्यांचं देवघर सुद्धा मोठंच होतं. मग त्यांच्या देवघरामध्ये घंटी नव्हती, मग भला मोठा असा घंटाच होता. आता सासूबाईची पूजा झाली, घंटा सापडते, पण घंटा काही सापडत नाही. सुनबाईला आवाज दिला, सुनबाई अगं घंटा कुठे? ती म्हटली आत्याबाई अहो लगेच आले. सुनबाई किचनमध्ये गेली, फ्रीजचा दरवाजा उघडला, त्याच्यातून घंटा त्या ठिकाणी काढला आणि तो घंटा सासूबाईच्या हातावर ठेवला. आता मला सांगा, फ्रीजमधला घंटा थंडगार असेल का गरम असेल? बरं साहजिकच तो थंड असणार. सासू म्हटली सुनबाई अगं घंटा आणि फ्रीजमध्ये कसा काय? तू मूर्ख आहेस का? तो डोकं काही चालतंय का? म्हटली घंटाच्या जागा फ्रीजमध्ये का देव्हाऱ्यामध्ये? म्हटली शांत बसा सासूबाई, तुम्हालाच कळत नाही. म्हटली घंटा फ्रीजमध्ये होता. सासू म्हटली कसं काय ग? म्हटली अहो सकाळी सकाळी उठले, मला पनीरची भाजी करायची होती, पनीरची भाजी मला करायची होती, पण भाजी मला काही येत नाही. म्हटली मी यूट्यूब ओपन केलं आणि त्या रेसिपीवाल्यानं मला असं सांगितलं, कांदा लसणाची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीजमध्ये ठेवा. सासूबाईला चक्कर आली ना, काय माझ्याकडे पाहता? म्हणजे काय, स्वतःला कळत नाही पण दुसऱ्याचं ऐकायचं नाही. एक सुनबाई सकाळी सकाळी उठली आणि आपल्या सासूबाईला घरामध्ये घ्यायची बाहेर काढायची, घरामध्ये घ्यायची बाहेर काढायची. एका माणसानं पाहिलं, तो म्हटलं का हो सासूला का त्रास देता हो? ती म्हटली माझं काय चुकलंय? म्हटली मी सकाळी सकाळी उठले, आमचा टी व्ही लावला आणि टी व्हीवरती रामदेव बाबाची योगासनं लागली आणि रामदेव बाबांनी असं सांगितलं, सास को अंदर ले लो सास को बाहर छोडो, सास को अंदर ले लो सास को बाहर छोडो. आता मला सांगा, यांच्या समोर आपण काय डोके आपटायचे का? पण ऐका, स्वतःला कळत नाही आणि दुसऱ्याचं ऐकायचं नाही. पण ज्ञानोबा माऊली मनोमार्गे गेला, मनोमार्गे गेला, मनोमार्गे गेला तो देवाची मुकला. मनोमार्गे गेला, मनोमार्गे गेला, मनोमार्गे गेला देवाची मुकला. हरि मुखे
मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला. जो आपल्या मनाच्या मार्गाने गेला त्याचा नाश झाला, पण जो संतांच्या मार्गाने गेला त्याचा मात्र उद्धार आहे. जीवनामध्ये संतांनी सांगितलंय संतांच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते नीची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. संतांच्या मार्गाने जर आपण जर गेलात मात्र कुठेच त्रास होणार नाही, कुठल्याच प्रकारचा गुंता मात्र पडणार नाही. पण संत सांगतात त्यांच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. कारण का हे भयंकर असं कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये आपल्या देहाचं सार्थक कशाने आहे ते म्हणजे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. देवाचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. पण काही काही लोक म्हणतात महाराज तुम्ही काही सांगा आणि किती सांगा पण आम्ही देवाला मानत नाही, असे म्हणणारे आत्ताच्या काळामध्ये अनेक लोक आहेत. पण हे वाक्य तुम्हाला मी सांगेल आहे का, वाक्य फार महत्वाचं आहे. तुम्ही देवाला माना किंवा न माना, तुम्ही देवाला माना किंवा न माना, पण ज्या दिवशी देव तुम्हालाच मानणार नाही ना मात्र त्या दिवशी तुमच्या घरापुढे पाहुणे जमा झाल्याशिवाय राहणार. आलं का लक्षात? मग माना किंवा नका म्हणू त्याला काय गरज आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात ममेओशो जीवलोके जीवभूता सनातनहा. तुम्ही सगळी माझीच लेकरे आहात. तुमचे देह जरी वेगवेगळे असले पण तुमच्या सगळ्यांच्या सर्व देहामध्ये घटी राम देहा देही एक. सर्व 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 घटी राम सर्व घटी राम देहा देही एक. आणि सूर्यप्रकाश सहस्र रश्मी माऊली सांगतात का ज्याप्रमाणे सूर्य एकच आहे पण सूर्याच्या रश्मी अनंत आहेत त्याप्रमाणे भगवान परमात्मा एक आहे. पण एका देवाने आपल्या भक्तासाठी अनंत अवतार धारण केले. तो देव या ठिकाणी आला, आपल्या भक्तासाठी आला. आणि म्हणून संत म्हणतात तुम्हाला सांगतोय देवाचं नामचिंतन करा. तुम्ही सांगाल महाराज तुम्ही सांगताय देवाचं नामचिंतन करा, पण आतापर्यंत देवाचं नामचिंतन कुणी कुणी केलं तर ऐका. महिला मंडळ संत जनाबाई तुमच्या आमच्यासारखी एक स्त्रीच होत्या, पण एवढं देवाचं नामचिंतन केलं कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. त्या संत जनाबाईनं देवाचं एवढं नामचिंतन केलं काय का. जनाबाई या पंढरपूर निवासी होत्या. संत नामदेवांच्या घरी त्या राहायच्या आणि त्यांच्या घरचे दासी म्हणून त्यांच्या घरच्या सगळं कामाच्या जनाबाई एकट्याच करायच्या. पण लक्षामध्ये घ्या संत नामदेवांच्या घरी सगळी 14 माणसं होती. किती माणसं महिला मंडळ? 14 माणसं. आणि त्या 14 माणसांचं धुनी भांडी करण्याचं काम, त्या 14 माणसांचा स्वयंपाक करण्याचं काम माझ्या जनाबाई एकट्याच करायच्या. किती माणसांचं? 14 माणसांचं. आणि आता आपल्या घरामध्ये माणसं किती? हम दोन हमारे.
पुढचं माहिती तुम्हाला, पण तरी सुद्धा ही सांगते तू भाजी कर मी भाकरी करते एवढं अवघड आहे. पण जनाबाई 14 माणसाचं काम एकट्याच करायच्या आणि हे काम करण्यासाठी पहाटे 4 वाजता उठायच्या. किती वाजता महिला मंडळ? पहाटे 4 वाजता. आपल्याकडच्या किती वाजता उठतात? हां थोडंसं मोठ्यानं सांगा ना. नाही तुम्ही खरं सांगणार मला, किती वाजता उठतात तो? किती वाजता? हां ते पाठीमागून म्हणतात 9 वाजता. तुम्ही लईच वैतागले वाटतं. असू द्या, पण त्या जनाबाई पहाटे 4 वाजता उठायच्या, जात्यावरती बसायच्या आणि गोड गोड अशा ओव्या बोलायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. हो अशा गोड गोड ओव्या बोलायच्या आणि एक कडवं झालं का देवाला हाक मारायच्या. येर बा विठ्ठला तू येर बा विठ्ठला, येर बा विठ्ठला तू येर बा विठ्ठला. आणि एक दिवस जनाबाईचा आवाज देवानं ऐकला, पण देवाला मात्र राहावे ना. देवाला असं वाटलं मी आता लगेच जनाबाईकडे गेलं पाहिजे. देव त्या ठिकाणी जनाबाईच्या घरी आले. जनी म्हटली आलाच देवा, आलो जने उजळले भाग्य आता, आवघी चिंता वारली. पण थांब देवा, तू मला भेटण्यासाठी आलास, तू माझ्यासाठी आलास देवा, पण तुझ्याशी बोलण्याकरता माझ्याकडे अजिबात वेळ नाही. किती मोठा अधिकार असेल हो जनाबाईचा. देव घरामध्ये आला, देवा चल मला काम करू लाग. कुठलं काम? मला दळून दळू लाग. तर जनाबाई दळण दळण्याकरता बसल्या, देवही मदत करण्याकरता बसले. पण जनी म्हटली थांब देवा, दळण दळतोच म्हटली पण एका अटेवर. कोणती अडचण आहे देवा? दळण दळतोच म्हटली पण मुक दळण दळायचं नाही. मग ओव्या बोलायच्या. जने अगं मला कुठं ओव्या येतात का? नाही देवा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पुढं बोलते आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बोलायचं. आता बघा देव आपल्या भक्तासाठी अगदी काही करतो. माझ्या जनाबाईनं ओव्या बोलण्याकरता सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. देवाने हे बोलावं. पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. पुन्हा जनाबाईने बोलावं. पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. देवाने हे बोलावं. पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईने बोलावं. रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. आणि देवानंही कोणता विचार न करता काय बोलावं? बसला का करंट? रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. जरी म्हटले थांब देवा, डोक्यात काही फरक पडला का काय? म्हटलं जणी अगं झालं तरी काय, थांबा देवा, रखुमाबाई तुमच्या माता आहे की बायको. म्हणजे भक्ताच्या भक्तीमध्ये आमचा भगवान परमात्मा हा तल्लीन होत असतो. जनाबाईनं देवाचं एवढं नामचिंतन केलं, पण माझ्या जनाबाई कुठल्याच मंदिरामध्ये गेल्या नाही. आपल्या घोर बसल्या, दळता दळता ओव्या बोलायच्या आणि देवाचं नामचिंतन करायच्या. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. दळण दळिले सख्या श्री हरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. इतकं नामचिंतन माझ्या जनाबाईनं भगवान परमात्म्याचं केलं. याचं कारण असं आहे, मनापासून नामचिंतन केलं. पण जनाबाईला फायदा काय झाला का मंदिरामधला देव माझ्या जनाबाईच्या घरी आला. आणि म्हणून तुकोबऱ्या सांगतात तुमचे उद्धार करायचे, देवाला आपल्या घरामध्ये आणायचंय. काय करा तुम्हाला सांगतो, काय करा. काय सांगतात अभंगाचे पहिले चरण.
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला आणि नाही तरी गेला जन्मा वाया. तो कोबऱ्या सांगतात तुम्हाला सांगतो काय करा, कोणत्या देवाचं नामचिंतन करा. भजारे विठ्ठला. तुम्ही सांगाल विठ्ठलच का, बाकीचे देव जगामध्ये नाहीत का? मग मला सांगा पुरुष मंडळ, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळे देव किती आहेत? पुरुष मंडळ सगळे देव किती आहेत? तुम्ही काय नाराज आहे का? काय नाराज नाही ना? हा मग जरा फ्रेश बसा. तुम्हाला सांगते काही काही लोक कीर्तनामध्ये बसले की असे बसतात जसं काय त्यांना काहीच कळत नाही. पण ज्याला इथं येऊन बोर झाला ना, तो जगामध्ये कुठेही जाऊ द्या त्याला आनंद मिळू शकत. कारण का हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि काही काही लोकांच्या तोंडाकडे आपण जर पाहिलं ना, त्यांच्या तोंडावरती नेहमी 12 वाजलेले. 12 समजतात ना तुम्हाला? हां. आणि अशा तोंडाकडे आपण पाहिलं का आपल्या तोंडावरती 1 वाजल्याशिवाय राहत. म्हणून जरा फ्रेश बसा. विठाला विठाला विठाला. देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. पण आपल्या संस्कृतीमध्ये सगळे देव आहेत 33 कोटी देव. बरोबर आहे? मग आपलं असं आहे, आज ह्या देवाचं नामचिंतन, उद्या त्या देवाचं, आणि परवा तिसरेच कुठल्या तरी. मला सांगा महिला मंडळ, समजा सोमवार जर आला, सोमवारी कोणत्या देवाची भक्ती करतो? सोमवारी महादेवाची. बरोबर आहे? पुरुष मंडळ मंगळवारी हा अनादि निर्गुण प्रगटली भवानी. बरोबर? मंगळवारी देवीची भक्ती करता. बुधवारी महिला मंडळ विश्वाचा राजा पांडुरंग माझा 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 माझा. भक्ताची कामे तो कराया लागला, एकनाथा घरी पाणी भराया लागला. चोखोबाची गुरे तो ओढाया लागला, गोरोबाची मडकी तो घडवाया लागला. हो. बुधवारी पांडुरंगाची, गुरुवारी दत्तप्रभूंची, शुक्रवारी जय जय संतोषी माता जय जय मा. बरोबर आहे? शनिवारी कुणाची? हनुमंतरायांची. शरण शरण शनिवारी कोणाची भक्ती करता? पुरुष मंडळ. तेल घेऊन कुठे जाता? शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम दूता. आणि एकदा की रविवार आला की काय करता? हा मल्हारी 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 देव मल्हारी 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 लक्षामध्ये आलं का? म्हणजे वार बदलला की आपली भक्ती सुद्धा बदलते. मग आता ऐका, आपल्या जीवनामध्ये एखादं दुःख येऊ द्या, महादेवाला वाटतं मी गेलो असतो पण मंगळवारी देवीची आरती केली होती. देवीला वाटतं मी गेले असते पण बुधवारी पांडुरंगाच्या मंदिरात गेला होता. पांडुरंगाला वाटतं मी गेलो असतो पण गुरुवारी
दत्तप्रभूंची पूजा केली होती. दत्तप्रभूंना वाटतं मी गेलो असतो, पण शुक्रवारी संतोषी मातेचा उपवास केला होता. संतोषी मातेला वाटतं मी गेले असते, पण हनुमंतराया एका उड्डाणात जातील. आणि हनुमंताला वाटतं मी गेलो असतो, पण जेजुरीचा खंडोबा मात्र घोड्यावरच जाईल. आणि असं करता करता आपल्या दुःखामध्ये, आपल्या संकटामध्ये देव सुद्धा येत नाही आणि देवी सुद्धा येत. परिणाम काय होतो, आपल्या जीवनातलं दुःख मात्र संपत नाही. पण संत संगत सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. विठ्ठलाचं नामचिंतन करायचंय, कारण का या जगामध्ये सुख वाटणारा, सुख देणारा फक्त एक देव आहे. तोची एकदान शूरदाता, तो आहे माझा पंढरपूरच्या विटेवरचा पांडुरंग परमात्मा. म्हणून त्याचं नामचिंतन करायचे पुढे गोड सांगितले. आणि त्याचं नामचिंतन जर न करणार तर काय होईल, नाही तरी गेला जन्म वाया. वाया समजतो ना, आपली मराठी भाषा वाया समजतो ना. वाया म्हणजे व्यर्थ गेला. आता एक बाई बाजारामध्ये बाजार करण्याकरता गेली होती. पावसाचं वातावरण झालं. तिनं विचार केला पाऊस जर आला तर आपण भिजू. म्हटली मग छत्री घ्यायला पाहिजे. एका दुकानामध्ये गेली, म्हटली दादा मला छत्री दाखवावं. त्याने छत्री दाखवली. म्हटली याच्यापेक्षा अजून भारी दाखवा. त्यानं दाखवली. म्हटले अजून भारी दाखवा. त्यानं 5-6 नमुने दाखवले. बाईनं पैसे दिले. छत्री आपल्या हातामध्ये घेतली, दारापर्यंत गेली, पुन्हा पाठीमागे फिरली. म्हटले काय हो दादा, छत्री मी घेतली म्हटली, पैसे मी तुम्हाला दिले म्हटली, पण ही छत्री किती दिवस टिकेल. त्याला राग आला. तो म्हटला मावशी छत्री तुम्ही मरेपर्यंत टिकेल. छत्रीची फक्त एकच काळजी घ्यायची. म्हटली कुठली काळजी. त्यानं सांगितलं मावशी नीट आहे का, छत्रीची फक्त एक काळजी घ्यायची, या छत्रीला उन्हाळ्यामध्ये ऊन लागू द्यायचं नाही आणि पावसाळ्यामध्ये तिला भिजू द्यायचं. मग मला सांगा छत्री काय देवऱ्यात पूजायला घ्यायची का. त्याला म्हणतात वाया जाणं. म्हणजे ज्याच्याकरता दिलंय त्याच्याकरता उपयोग केला नाही तर ती गोष्ट कशी होते, वाया जाते. मग नरदेह कशासाठी मिळालाय, देवाचं नामचिंतन करण्यासाठी. आणि देवाचं नामचिंतन जर होत नसेल हा जन्म कसा गेला, वाया गेला. म्हणून देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. महिला मंडळ आता मी पुढे बोलते, माझ्या पाठीमागे बोलणार ना सगळ्याजणी, बोलणार ना सगळ्या. आवाज मोठा आला पाहिजे. पुरुष मंडळ तुमच्याकडे फक्त एकच काम, तुम्ही हातानं टाळी वाजवायची. तयार ना सगळे, तयार ना. हा आवाज मोठा आला पाहिजे. ज्ञानोबा माऊली तुकाराम. थांबा थांबा थांबा. ते बचत गट वगैरे केलाय का तू, म्हण तू तिच्या गटामधली आहे. असा काही प्रकार, देव सगळ्यांचा आहे ना. असं वाटतं तुम्हाला आपल्या घरामध्ये आनंद यावा. हा मग आवाज मोठा आला पाहिजे आणि शूटिंग घेता येते. सगळे व्हिडिओमध्ये आल्या पाहिजे बरं का. आवाज मोठा आला पाहिजे. ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा एक टाळी. ज्ञानोबा 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 माझा ज्ञानोबा. वा ज्ञानोबा 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 माझा ज्ञानोबा. चला धन्यवाद. छान आवाज आला तुमचा. एका गावात मी कीर्तन करता गेले. मी म्हटले पुढं ज्ञानोबा माऊली तुकाराम. त्या मावश्या पण तुमच्यासारखं म्हणायच्या ज्ञानोबा माऊली तुकाराम. अनेक मावश्या अशा माझ्या पुढं बसलेल्या, त्या फक्त म्हणायच्या ज्ञानोबा माऊली आणि पुढं वेगळंच काहीतरी. मला जरा डाऊट आला. म्हटलं मावशी तुम्ही ज्ञानोबा माऊली बरोबर म्हणता पण पुढे वेगळंच काहीतरी म्हणता. मावशी म्हटल्या ताई त्याचं काय ना. म्हटल्या आमच्या यांचं नाव तुकाराम आहे. म्हणतात मग त्यांचं नाव मी घेऊ कसं. म्हटल्या तुमचं असं काही नव्हतं ना, तुमचं असं काही नव्हतं ना. म्हटलं ठीक आहे मावशी, पण तुम्ही पुढे म्हणायचात तरी काय. मावशी म्हटल्या ताई मी असं म्हणायचे ज्ञानोबा माऊली पप्याचा बाप. आता मला सांगा यांना किती वेळा पप्याचा बाप म्हटलं म्हणजे भगवान परमात्मा धावून येईल बरं. अजिबात नाही. भक्ती करायची, नामचिंतन करायचे, मनापासून करा. तुकोबऱ्या सांगतात पुन्हा पुन्हा सांगतो नामचिंतन करायचंय. त्या देवाचा पत्ता सांगतो.
भीमातिरी एक वसविले नगर भीमातिरी वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर तेथील मुखासी चार भुज त्यासी तेथील मुखासी चार भुज त्यासी बाईला 16,000 रे बाईला 16,000 रे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल बी सवारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल बी सवारे कारण आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक मनुष्याला विसाव्याची मात्र गरज आहे. विसावा कुठे मिळतो? नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. सुख देणारा विसावा देणारा जगामध्ये फक्त एक देव, तो म्हणजे माझा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. म्हणून त्या देवाचं नामचिंतन करा. बाकीच्या किती जरी गोष्टी केल्या ना करिता बरोबरी. दुरावसी दुरी आणि भवाचे पुरी वहावसी. ऐका, संसार असा आहे, प्रपंच असा आहे, आपण किती भरण्याचा प्रयत्न करा प्रपंच कधीच भरत नाही. समजा तुम्हाला मी सांगितलं एखादं केळीचं पान घ्या. तुम्हाला केळीचं पान माहिती ना? केळीचं पान माहिती ना? आणि सांगितलं केळीचं पान घ्या, हा सुई दोरा घ्या आणि 1 तासामध्ये केळीचं पान शिवून दाखवा. मला सांगा केळीचं पान शिवता येईल का हो? जसं आपण शिवणार तसं ते फाटणार. तसं आपला प्रपंच आहे. लटिका व्यवहार सर्व संसार लटिका व्यवहार सर्व संसार लटिका व्यवहार सर्व संसार लटिका व्यवहार सर्व संसार वायाला जय हरी विना वायाला जय हरी विना वायाला जय हरी विना हो. हरी भुके मन 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 हरी भुके हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. म्हणून जो प्रपंच आपण करता लटिका व्यवहार सर्व हा संसार हा सगळं खोटं आहे. मग खरं काय आहे? सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. देवाचं नामचिंतन खरं आहे, सत्य आहे. आणि म्हणून देवाला काय आवडतं? एवढा मोठा भगवान परमात्मा आपल्या भक्ताकडे धन मागत नाही, संपत्ती मागत नाही, संपदा मागत नाही. मग काय? एवढा मोठा देव फक्त भावाचा भोकेला आहे. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी भावसी. या ठिकाणी यथामती आता अवकाश अभंगाचा धावता भावार्थ तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. थोडंसं या ठिकाणी आई या विषयावरती बोलते आणि माझ्या वाणीला विराम देते. जीवनामध्ये पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते, पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जीवनातली आई निघून गेली, त्या आईसारखं प्रेम पुन्हा मिळत नाही. जीवनातला बाप निघून गेला का बापासारखा विश्वास, बापासारखा आधार जगामध्ये पुन्हा मिळत नाही. पण ऐका, ज्या दिवशी महिला मंडळ आपल्या जीवनातली आई निघून जाते, मात्र त्या दिवशी आई कुणाला म्हणावं आणि आई म्हणून कुणाला हाक मारावी हा प्रश्न पडतो. आई कुणा म्हणू मी, आई सहाक मारी, ती हाक येई कानी,
मज होई शोककारी आई कुणा म्हणू मी आई घरी नदारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अगदी काही करा पण आपली आई जर निघून गेली ना तर आपल्या आईसारखं प्रेम जगामध्ये पुन्हा मिळत नाही. सांगेल मी तुम्हाला. आज या आई परिवारामधून निघून गेल्या. गेले 1 वर्ष झालंय आई या परिवारामध्ये नाही. पण त्यांच्या मुली असतील, त्यांचा मुलगा असेल, असं एकही दिवस गेला नसेल का आपल्या आईची आठवण झाली नसेल. कारण का आईचं प्रेम मात्र जगा वेगळं आहे. निस्वार्थी प्रेम करणारं पात्र आपल्या आईचं हृदय आहे. मी मगाशी सांगितलं का आईचं आणि मुलीचं किती प्रेम असतं बघा. त्या दोघींचं नातं कसं असतं बघा. महिला मंडळ, प्रत्येकाच्या घरामध्ये आपली एक तरी मुलगी असेल. मुलीचं आणि आईचं नातं कसं असतं बघा. ज्या घरामध्ये मुलगी आहे, ज्या घरामध्ये आई आहे, त्या घरामध्ये भांड्याला भांडाही लागणारच, भांडणे होणारच. पण ते भांडण कसं असतं. माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी लेक धरते अबोला आई मनाची मोकळी. हो, घरामध्ये मुलीचं आणि आईचं भांडण होतं. भांडण झालं का मुलगी रागवते, अगं माझी आई आहेस तरी तू मला बोलते का. पण त्याच्या पाठीमागे आईचं प्रेमच असतं. आईला माहिती आहे माझी मुलगी आज माझ्या घरामध्ये आहे, हीच माझी मुलगी उद्या परक्याच्या घरी जाईल, हीच माझी मुलगी मला परकी होईल, हीच माझी मुलगी उद्या सासरी जाईल. आईला भीती वाटते आणि मुलीच्या प्रेमासाठी आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण का माझी मुलगी उद्या परक्याच्या घरी जाईल. माझ्या मुलीला सासरच्या लोकांनी, बाकीच्या लोकांनी नावं ठेवू नयेत ना, अशी अपेक्षा तिची असते. आणि म्हणून तर ती आई आपल्या मुलीवरती संस्कार करते. आई शिकविते तुला राग येतो लेकी पराया माणसाशी बोलू नये काय की. या समाजामध्ये जीवन आपण कसं जगावं, आपण कसं वागावं हे शिकवणारी आपल्या जीवनामध्ये फक्त आपली आईच असते. पण नाही का ना, दिवसामागून दिवस जातात, महिन्यामागून महिने जातात, वर्षामागून वर्षे सरतात आणि छोटीशी मुलगी मोठी होते, उपवर होते, लग्नाची होते आणि आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं की रे माझी ताई आता परघरी निघून जाणार, माझ्या ताईचं आता लग्न होणार. कारण का आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आईला माहिती आहे जोपर्यंत माझी ताई माझ्या घरामध्ये होती ना तोपर्यंत मला घरामध्ये कोणीही बोलू दे आणि माझ्याशी कुणी भांडू दे, पण माझ्या आईला कोणी बोलायचं नाही अशी ठणकावून सांगणारी, आपल्या आईची बाजू घेणारी आपल्या घरामध्ये कोण असते. महिला मंडळ आपली मुलगीच असते. पण ज्या दिवशी मुलीचं लग्न जमलं का मात्र त्या दिवशी 2 व्यक्तींच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. एक म्हणजे माझी आई आणि दुसरा म्हणजे माझा बाप. लग्न जमतं मुलीचं, दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं. लग्नाचा दिवस उजाडतो. पण नाही का आपल्या संस्कृतीमध्ये असा रिवाज आहे का ज्या वेळेला मुलीचं लग्न लागतं तेव्हा आई काय करते हो, तुळशीला पाणी घालते. दुपारचे 12 वाजलेले असतात. ब्राह्मण देवता मंगलाष्टक म्हणतात. लक्ष्मीसारखी मुलगी बोहल्यावरती उभी दिसते. एकीकडे मुलीचं लग्न लागतंय आणि एका बाजूला आई तुळशीला पाणी घालते. पण त्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, भावना दाटतात आणि आई रडते. माय दुरुनी पाहते घाली तुळशीला पाणी आठविता बालपण अश्रू दाटले नयनी माया पाझरली तिची डोळे पुसती पदराड टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान. त्या मुलीच्या लग्नामध्ये मुलीच्या प्रेमासाठी आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. नवल नाही. संध्याकाळची वेळ होते, मुलगी सासरी जाण्याकरता निघते. आजूबाजूच्या त्याच गावामधल्या त्या गल्लीमधल्या 20-25 बायका येतात. त्या मुलीच्या गळ्यामध्ये गळा घालून रडतात. आई सुद्धा रडते. पण आईला माहिती लेक जाते सासरला आई लाग कर मेना सारवल्या भिंतीवर काढल्या ग मैना लेक जाते सासरला मागे फिरू फिरू
एकी पडे गळा, जसं कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. मुलगी सासरी जाते, आईला दुःख होतं, आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण का माझी ताई म्हणजे माझी आधाराची काठी आहे, माझी मुलगी म्हणजे माझं प्रेम आहे. माझी मुलगी आता परक्याच्या घरी चालली, लक्षामध्ये घ्या. आई रडते, नवल नाही, पण मुलगी सासरी जाताना आपला बाप रडतो ना, याच्यामध्ये मात्र नवल आहे. ऐका, असं म्हणतात पुरुष मंडळ, बाप रडत नाही असं म्हणतात, बाप रडत नाही. पण सांगेल मी तुम्हाला, बाप रडत नाही ना, असं कधीच घडत नाही. प्रत्येक बाप आपल्या आयुष्यामध्ये तीनदा रडतो. पहिली वेळ कधी येते का, थोडा इको कमी करा. पहिली वेळ कधी येते का, ज्या दिवशी आपली पोटची मुलगी सासरी जाते ना, त्या दिवशी किती कठोर बाप असू द्या, किती स्वाभिमानी बाप असू द्या, पण मुलीच्या प्रेमासाठी त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. बाप साठवितो अश्रुवाट, पाही त्या क्षणांची, जन्मभराचे रण तो, लेक जाताना सासरी. आपली मुलगी सासरी चालली ना का मात्र त्या दिवशी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ही झाली पहिली वेळ. दुसरी वेळ कधी येते का, ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावरती आपली मुलगी विधवा झाली आणि त्या विधवा मुलीकडे बापाने पाहिलं का मात्र त्या दिवशी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ही झाली दुसरी वेळ. आणि तिसरी वेळ कधी येते का, ज्या मुलाला जन्माला घातलं, हाडाचे काढं केले, रक्ताचं पाणी केलं, शिकवलं, सवरलं, मुलगा आता मोठा झाला, मोठ्या कामाला आता मुलगा लागला, आणि तोच मोठा मुलगा बापाला फिरून बोलला, त्याच मुलाने बापाचा अनादर केला का मात्र त्या दिवशी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. सांगेल मी तुम्हाला, 70 वर्षाचा आपला बाप आहे, 70 वर्षाचा आपला बाप आहे. आपला बाप शेतामध्ये नांगर धरण्याकरता गेला, दुपारचा 1 वाजला, आपला बाप न्याहारी करण्याकरता बसला आणि बापाच्या लक्षामध्ये आलं का अरे मी जेवण करतोय पण माझा बैल सुटला आणि माझा बैल दुसऱ्याच्या बांधावर गेला. हे कोणी पाहिलं? आपल्या बापानं पाहिलं. आपल्या बापानं दुसऱ्याच्या बांधावर गेलेल्या 4 पायाच्या मुक्या बैलाला आवाज दिला. आपल्या 70 वर्षाच्या बापाचा आवाज ऐकून दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाचा मुका बैल पाठीमागे फिरला. पण पोटचं पोरगं जर बापाचं ऐकत नसेल ना, मात्र ही मोठी शोकांतिका आहे. आणि त्या दिवशी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पण ऐका, आत्ताचा काळ आहे, अनेक मुलं आपल्या आई बापाशी बोलत नाही. पण ऐका, लक्ष्मीसारखी आपली आई आहे, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन नसावं. भगवंतासारखा आपला बाप आहे, बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, समाजामध्ये बापाची मान खाली जाईल असं जीवन नसावं. कारण का एकदा का आईबाप निघून गेले, अशा गावाला जातात का पुन्हा परत ते कधीच आपल्या घरी येत नाही. असं म्हणतात ना का डोंगराच्या आड सूर्य जातो, डोंगराच्या आड सूर्य जातो पण तो पुन्हा दिसतो. पण मात्यात गेलेले आई बाप पुन्हा मात्र घरामध्ये कधीच येत नाही. पण लक्षामध्ये घ्या, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं, त्याला कळत नाही का ज्याचं अजून जळालं नाही. पण ज्याचा बाप निघून गेला, विचारा दुःख काय आहे. आई निघून गेली, विचारा दुःख काय आहे. कारण का एकदा का निघून गेले का माघारी परत येत नाही. आज या आई या परिवारामधून निघून गेल्या, त्यांच्या फोटोकडे जर आपण बघितलं तर त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. पण म्हणतात ना की परमेश्वराच्या सत्तेपुढे आपला विलास चालत नाही. ज्याचं भरलं त्याला मात्र जावं लागतं. अतिशय गोड असं जीवन जगलं, चांगलं असं जीवन जगलं. कारण का या ठिकाणी हा जो काही समाज जमलाय, हा समाज म्हणजे आईचे गोड संस्कार आहेत, आईचे गोड आशीर्वाद आहेत. जरी आई या परिवारामधून निघून गेल्या, पण आईंचे संस्कार, आईच्या आठवणी, आईच्या स्मृती मात्र आजही अजरा अमर आहेत. या आई तुमच्या आमच्यामधून निघून गेल्या, पण ऐका, आपल्या आईसारखं प्रेम पुन्हा जगामध्ये पुन्हा होणे नाही. या आई निघून गेल्या, पण आपल्या आईसारखा चेहरा आणि आपल्या आईसारखी दुसरी मूर्ती पुन्हा या जगामध्ये आता होणे नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही.
परमेश्वरा, आमची आई मात्र आमच्या घरामध्ये नाही. आमच्या ह्या ताई साहेबांना सद्गती प्राप्त होईल अशी प्रार्थना पांडुरंगाचरणी आपण करूयात. त्यांनी 2 तास उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली. माझे मिस्टर आदरणीय हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे. कधी कधी आपण असा विचार करतो का कीर्तन करतात म्हणजे ही लोक शिकलेली नाही, पण असं अजिबात नाही बरं का. ते स्वतः CA आहेत व स्वतः इंजिनियर आहे. महाराज आपण या ठिकाणी आला, सुंदर साथ दिली, आपले मनापासून धन्यवाद. ज्यांनी अतिशय या ठिकाणी सुंदर अशी गायनाची साथ दिली, गायन सम्राट सागरजी महाराज गुळवे, त्यांचं पण जंबी झालेलं आहे. महाराज आपण या ठिकाणी आलात, सुंदर अशी साथ दिली, आपले मनापासून धन्यवाद. ज्या मुलींनी अतिशय सुंदर अशा प्रकारे गायन केलं, पाठीमागे गोड साथ दिली, या मुली आपल्या संस्थेमधल्या. माझं गाव आहे कळस सांगवी आणि तालुका आहे संगमनेर. याच तालुक्यामध्ये सांगवी गावी आपली मुलींची वारकरी संस्था आहे. जेवढ्या मुली या ठिकाणी आल्या, सुंदर साथ दिली, सगळ्याच मुलींचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी तुळशीवाल्या ताई, आपले मनापासून धन्यवाद. ज्यांची कार्यक्रमासाठी गोड सिस्टीम आहे दादा, आपले मनापासून धन्यवाद. ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचा 2 तास गोड असं शूटिंग केलं दादा, आपले मनापासून धन्यवाद. कार्यक्रमासाठी माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी, मान्यवर मंडळी, कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात. तुमचे नावं मी घेत नाही पण तुमचे नावं मला, म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते अगदी मनापासून. आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि या ठिकाणी हा संपूर्ण जोंधळे परिवार आणि सोमनाथ भाऊंच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. पुन्हा एकदा संपूर्ण जोंधळे परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि शेवटच्या 1 मिनिटामध्ये आपल्या आईसाठी भजन गायचे. 2 हात वर करा सर्वांनी, आपल्या आईसाठी. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, परिवारानं आपल्या वारकरी संस्थेसाठी एक साखरेचा कट्टा या ठिकाणी आईंच्या नावाने दिला. एकदा टाळ्या वाजवा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. आणि झालेली सेवा पांडुरंगाचरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, तुकाराम
तुकाराम माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम माऊली नाराज माऊली तुकाराम ढोल जय 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 जगतगुरु तुकाराम महाराज की जय बोले भाई की जय राधे राधे